आकाश शिवनगरचा सुंदर आणि मागडे तात्यांचा सुंदर. गाड्यातच काहीतरी होईल वर खाली 1-2 नंबर ह्या 2 गाड्यातच होणार. बैलगाडीचा असू द्या कुठल्याही क्षेत्रात एक शास्त्र आहे ती समजून घेतलं पाहिजे. टेक्निक तुम्हाला शिकलंच पाहिजे, त्याशिवाय ती शक्य नाही. पोरं सुट्ट्याच घेते ते मैदान म्हटले की शाळेत जायलाच नको म्हणते. कितीच आहे ठीक आहे. ही तुझी टीम आहे आणि या टीमचा गुरु पळवला का नाही? मग जर बरोबर तुमचं सगळं जुळलं म्हणजे अल्गोरिदम तुमचा करेक्ट असला तर प्रोग्राम हा एक्झिक्यूट होणारच, तुम्ही नंबरच करणार. त्यांची संख्या वाढायला लागली. नाही तर पहिलं असं गावठी गायला कोण विचारतच नव्हतं. प्रत्येकाचे आपले होस्टन जर्सी एचएफ सगळं आता पोलीस भेटले तुम्हाला काय विचारायचं. पोरं काय करते ते आता भरतीवाली, तुम्हाला भरतीच्या गोष्टी सांगतो. ठीक आहे, घरी आपण वासरं तयार करू शकतो, त्यातनं शिक मिळाली आपल्याला. मिळाले ना? मिळाली. प्रयोगशाळा होते काय? मग इथं प्रयोग केला असतील की बरेचसे प्रयोग काय घेतलं ह्याचे प्रयोग आहे ना. पण मी काय म्हणतोय बापू, ही झेंडा वर धरून ठेवायचा आणि नंतर गाड्या व्यवस्थित लागल्यानंतरच खाली घ्यायचा का? आणि काय काय झेंडावाला असे एकदम वर करतात आणि खाली चुकीचं आहे. तसं बघितलं तर जनावरांच्या ह्याच्याप्रमाणे आता वागलं पाहिजे. काही जनावर असे आहेत की झेंड्यावर पळणारे आहेत जनावर, माणसाच्या झेंडा पडल्याबरोबर पळणारे आहेत जनावर. आणि काय माणसं ती जनावरांच्या पेक्षा वेगळी वागणार आहेत. म्हणजे बैलाला मागणं ढोसलणार, म्हणजे दुसरं बैल सारखा आवडणार, बैलाला मागणं ढोसलायचं, मागणं ढोसलायचं, बैल पळतोय मग उभा राहतच नाही, कोणीकडे दांगा करायचा असं त्यांचं. म्हणजे झेंडा पाडायची योग्य पद्धत काय दाखवा बरं. तुम्ही दाखवा की असा उभा धरायचा, असा धरायचा, गाड्या क्लिअर झाल्या. हा पण असं एकदम असं करून खाली नाही करायचं. एवढाच की ते नव्हे, आता नवीन झेंडा पंचायत नवीन पद्धत झाली ते काय ते आपल्याला चुकीचे आहे. काय दिसत नाही, काय पब्लिकना पण म्हणा दिसत नाही आणि गाडीवाल्यांना पण दिसत नाही तो झेंडा, बैलांना पण दिसत नाही. हा बैलाला पण दिसत, पण हा काय बैलांना पण आणि गाडीवाल्यांना पण दिसतो आणि असं करायला दिसतो की लगेच मला जरा प्रश्न विचारा त्यांना. आता जे तुम्ही झेंडा पाडताय हे बापूने शिकवलं का? हा, बापूंच्या माघारी आता पहिल्यांदा चालू केलंय. पहिल्यांदा जात होतो मैदानात, पण आपलं बघत नुसतं आपलं हे करत होतं. म्हणजे हे वर्ष पहिलं आहे तुमचं? पहिलंच वर्ष, पहिलंच मैदान. पहिलंच मैदान. बाहेर अजून कुठं टाकलं नाही? अजून कुठं टाकलं पाहिजे. ते कोळ्याचं. आणि एवढं मोठं मैदान, महाराष्ट्र केसरी मैदान आहे तुमच्या हातात. हो, कारण पण आता ठीक आहे, गटाला काय वाटत नाही, पण सेमीला फायनलला हीच काम आहे. लय प्रेशर असतो. बरोबर आहे. सगळ्यात तास गाडी असते त्या. बरोबर आहे. जावेदबाईंचा सर्जा आणि हा पैलवान अंबरनाथचा, हीच गाडी ना? कुठल्या गटात आहे? 30व्या गटात आहे. दोन्ही पण जातीवंत बैल, खिलारची. यांचं लाईफ जास्त आहे, 4-5 वर्ष पळताना दिसणार पैलवान आणि सर्जा. खिलारगाव. तुमचा बैल कुठला? कारवेचा आहे. कुठल्या गटात आहे? 30व्या गटात आहे. 30व्या गटात आहे का? ही गाडी आहे बघा बाजूलाच. हा, टाच गाडी आहे तुम्हाला. आणि तुमचा बैल सिमेंटचा आहे. होय, आहे ना? आकाश शिवनगरचा सुंदर आणि मागडे तात्यांचा सुंदर. ड्रायव्हर आहे सचिन मामा. सचिन मामा कितवा गट आहे? मामा कितवा गट? 28. पाटील नमस्कार. तिकडे आहे गाडी. कितव्या गटात आहे? मोठ्या गाड्या येते 30 मध्ये. असं द्या. छकडा तुमचा आहे काय? पहिलं मैदान आहे का? मग दुसरं? या छकड्यात दुसरं मैदान आहे. कुठली बैल आहेत? चिम्या आणि गुरु. कुठल्या गटात? 28 मध्ये. आता तुम्ही मुंबई पोलीस भरती आहे? किती सालची? ठाणे पोलीस. ठाणे पोलीस 2014 साली. 14च आहे का? आता 10 वर्ष. 10 म्हणलंय कमी वयात झालंय. मग नाही, वय बऱ्यापैकी म्हणजे 23-24 वर्षी भरती झालो. पण जरा फिटनेस असल्यामुळे कोण म्हणत नाही की बाबा तू 10 वर्ष झालेली भरती होऊन. हाय आपलं आहे ना, फिटनेस वगैरे करून व्यवस्थित आपलं
मग आता बघा की मग तुम्ही सक्सेस आहे. हो बरेच पोरं ट्राय करतात. बरोबर. मला तर वाटतं 99% फेलच होतात. 1% असेल की ते सक्सेस होतात. त्यात तुम्ही आहे. काय असतं नेमकं सक्सेसचं राज? नेमकं काय आहे बघा, सक्सेसचं राज एकच आहे. हां तुम्ही हारलात तरी प्रयत्न करणं तुम्हाला बहुत म्हणजे भरपूर गरजेचं आहे. हारलं म्हणजे एक हार झाली की लगेच खचून जाते ती. पोरासनी कसं झालं आता बैलगाडी क्षेत्र म्हणा किंवा भरतीचं खाल्लं की लगेच रुपये आला पाहिजे, तसं नाही. त्याला कस करावंच लागतं प्रत्येक गोष्टीत. मग भले तुमचा अभ्यासाचा असो, बैलगाडीचं क्षेत्र असो किंवा मग भरतीचं क्षेत्र असो, प्रत्येक गोष्टीत तुम्ही त्याला वेळ दिला पाहिजे, त्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही आज पळलं की पोरासनी काय वाटतं आज मी पळालो की उद्या 100 पैकी 100 मार्क भेटले पाहिजे, तसं नाही. त्याला एक वर्षभर पूर्ण प्रॅक्टिस केलंच पाहिजे. आणि ऑफ सीझन असतो त्याचा काय? ऑफ सीझनचा विषय कसा असतो आता मी म्हणजे माझा मोठेपणा नाही सांगत मी महाराष्ट्र पोलीसमध्ये 2014 साली भरती झालो. आमच्या महाराष्ट्र पोलीसमध्ये गेम्स असतात. मग त्याच्यामध्ये 100 मीटरमध्ये मी पार्टिसिपेट केलं, तिथं नंबर बसला. मग मी जवळजवळ 5 वर्ष स्पोर्ट्समध्येच काढली, म्हणजे ड्युटी वगैरे काय नाही. मग त्याच्यामार्फत मग आमच्या ऑल इंडियाच्या स्पर्धा होतात. ऑल इंडियामध्ये मग मेडल भेटलं की मग ते ठेवतात की बाबा तुम्ही स्पोर्ट्सला चांगलं करू शकता. मग त्याच्यामध्ये कसं आहे ऑफ सीझन तुम्ही बोललात ना, ऑफ सीझन म्हणजे काय तुम्ही वर्कआउट जास्त करायचं आहे. म्हणजे मला आता मी 100 मीटरचा खेळाडू आहे, 100 मीटर मी पळतोय. 100 मीटर पळताना एक गोष्ट अशी की बाबा पोरं काय करते ते आता भरतीवाली, तुम्हाला भरतीच्या गोष्टी सांगतो. भरती म्हणलं नाही 100 मीटर पळाले की त्यांना वाटतं 100 मीटर म्हणजे मला चांगलं, पण तसं नाही. त्याला मग जिमचा वर्कआउट आला, थाईचा आपल्या मांडीत ताकद असल्याशिवाय काय नाही. मांडी आणि पोट सगळ्यात महत्त्वाचं पोट आहे. हे दंडबिंड मोठं असून काय उपयोग नाही. हे बैल क्षेत्राचं पण असंच आहे. छाती आणि पोट, छाती आणि पोट आणि पाय याच्यातच तुम्हाला ताकद पाहिजे. आणि ऑफ सीझनचं दुसरं गोष्ट म्हणजे तुम्ही जेवढा वर्कआउट जास्त कराल, म्हणजे आता समजा माझी डिसेंबरमध्ये स्पर्धा आहे, तर मी आता जानेवारीपासूनच स्टार्ट करणार. जानेवारीमध्ये स्पर्धा म्हणजे प्रॅक्टिस स्टार्ट करताना की बाबा मी लगेच 100 मीटर पळून चालणार नाही ना. मग ते कसं आहे आता विषय कसा असतो माणसाचं, एक गोष्ट अशी असते की तुम्ही आता कोणी पण घ्या, म्हणजे आपलं एक साधं उदाहरण सांगतो. आपण जेवतो रोज चपाती भाकरी काय असेल ते खातो. ती रोज चपाती तुम्ही रोज एकच चपाती, तीच भाजी, तेच आमटी तुम्ही रोज किती दिवस खाऊ शकता? लयतले बाबा 4-5 दिवस खाणार, परत कंटाळा येणार. हे बैलगाडी क्षेत्र म्हणा, आता इथं आलोय म्हणून सांगतो, बैलगाडी क्षेत्रात वारंवार मी उल्लेख करते. बैलगाडी क्षेत्र म्हणा किंवा रनिंग, तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये म्हणजे प्रॅक्टिसमध्ये व्हरायटी ठेवा. म्हणजे तुम्हाला बैलाचं बी आता तुम्ही बैल रोजच तुम्ही एकच पद्धतीने पळवल्यावर तो जरा हेच होणार. त्याला कधी चालवा, कधी पळवा, त्याला कधी नांगरीला झोपा. हे व्यायामाचं प्रॅक्टिस मध्ये पण व्हरायटी पाहिजेच. ते आता तुम्हाला सांगतोय काय, तुम्ही महिनाभर एकच चपाती खाल्ली तर तुम्हाला किती दिवस खाणार? नुसतं पळायचंच नाही, बाकीचे करायचं. मग त्यात पोहणी आली सगळं. आता ही सेम सगळं आम्ही वर्कआउट मध्ये आम्ही पण हेच वापरतो. म्हणजे 100 मीटर पळायचं म्हणलं आम्ही जवळजवळ 2 किलोमीटर 5 किलोमीटर पासून स्टार्ट करतो. मग जशी जशी स्पर्धा येईल तसं तसं अंतर कमी, स्पीड जास्त, असं स्पर्धेचं एक स्वरूप असतं. गाव कुठलं? गाव आपलं खळ इथं आलं. कुठं आलं? इथं वर आलं. हो. तुमचं आपण चॅनलला फॅन आहे काम. आपण तुमचं चॅनल काम काय? आपण इथं कार्डमध्ये प्रिसिजन मास्टरमध्ये कोयनावासातलं तुमचं चॅनल किल्लार गाव दैवत गोवेकरचा व्हिडिओ आपल्याला आवडला. आणि आत्ता ह्याचा पुसेगावचा 2 बैलांचा केलेला बघा तुम्ही, गुंगर गाठलेली ते त्या बैलांचा व्हिडिओ आमच्या बाबासने दाखवला. लय खुश झाले. जुन्यात गुंगूर बघितल्यावर लय खुश झाले. म्हटलं गाडगे साहेब आहेत, म्हटलं प्रत्येकी फिरून जाऊन व्हिडिओ करतात. काय रानातल्या फाट्या आहेत त्या फाट्यात वासरांचं काही काम नाही. कुठल्या गाड्या बसल्या? बक्का सुटतो बसली ना माहिब्याची बसली. अजून एवढं म्हणजे काय नाही, ह्या 2 तर बसले ते आहे ना. पैलवान सचिन भाऊ 32 सुटला या मैदानातला. 32 मध्ये सुंदर गाड्या पळतात, सुंदर गाड्या लढत सर्व 32 पळतो बघा लढत.
कसा दुर्वा उडतोय त्रीचा तास क्रमांक 6 कॅप्टन खाशाबाजी शिंदे सैदापूर त्रीचा तास क्रमांक 6 सायरा यादवे कागाव पंढरपूर लिंगाव आणि त्रीचा तास क्रमांक बलमा गेला की आता एक गाय आहे तिच्या 2 कालवडी आहेत. म्हणजे वडिलांच्या काळातलं जायचं नाही आपण बैल होत हा आता आपल्या का तुमचा चॅनल बघल्यापासून जरा असं हे आलं प्रोत्साहन आलं असं. तेव्हापासून असं कालवड म्हणजे एकदम जातीवंत असं पाळायला लागलो गाया है ना किल्लार. फरक पडतोय हा? फरक पडतोय हो चॅनल बघून है ना हो. येणाऱ्या काळात गयात हो चांगल्या किल्लारचं महत्व तुम्ही जे लोकांना पटवून दिलं हा तेव्हापासून ही किल्लार क्षेत्रात जरा गायांची संख्या वाढायला लागली. नाही तर पहिलं असं गावठी गायला कोण विचारतच नव्हतं. प्रत्येकाचे आपले होस्टन जर्सी एचएफ म्हणजे दुधामुळे सगळ्यांचं ते त्यांच्याकडेच लक्ष असायचं. ह्या गायला आपल्या मार्केटच नव्हतं. आता आलेलं आहे आता आले आता कोण गाय देत नाही नाही देत. आता तुम्ही जरी फिरलाय ना मला एक नाही गाय भेटतच नाही. गाय भेटणं मुश्किल झालंय आता. बायला जवळ आहे की नमस्कार हे खाना सिटी पोलीस माझा अच्छा सगळं आता पोलीस भेटले तुम्हाला काय विचारायचं. आमचे बंधुराज छोटे बंधुराज हे पण पोलीस हे बिझनेसमॅन आहेत. हा तुम्ही मारणार हा काय घ्यायचंय का तुमचं हो हो पाटलांची बाईट घ्यायची आहे घ्या बाईट घ्या. कारण पाटलांनी सांगून गट पास केलाय. कारण ते म्हणले आज कोणाला सोडत नाही गटात कोण पण येऊ कसं असतं माहिती का बैलाला बैल पुरला का नाही गाडी पळतच असते शेवटी. कसं असतं एक बैल पळून चालतो का दोन्ही बैल पळली तरच मग आपण गट पास करतो सेमी पास करतो गुलाल. पाटील काय अंतरानं बसलो छकड्यानं गाडी बसली एक टांग्यानं बसली 30 नंबर गटात आपली गाडी होती 6 नंबर तासावरती. अतिशय सुंदर लढत झाली. 4 नंबर तासावरती पण हिंद केसरी बैल होता 4 नंबर तासावरती आणि आमचा 6 नंबर वरती होता. लढत झाली गाडी चांगली पळाली. आपल्याला दुसऱ्या बैलांना पण चांगली साथ दिली. दोन्ही जीवाचं मिलन झालं त्याच्यावर गाडी चांगली आपली समोर निघून गेली. बैल खेळ पडतो पण हा नाही बैल मी बघितला सुट्टीला ह्यानं एवढं सांभाळून घेतलं की नाही त्या बैलाला की खेळ ओढून घेतला यानं. चांगला पळतो उलटीनं 1100 जेवढा 1000 फुटाच्या पुढचा पल्ला असेल तर तेवढा तर अतिशय चांगला. तेवढा स्पीडनी जेवढं खाली स्पीड आहे नाही तेवढं तोंडाला स्पीड असतं. म्हणजे असं नाही 800 फुटावर 800 900 1000 जेवढा 1000 फुटाच्या वरचा पल्ला असेल तेवढा निकाल घेतो का तर घेतो. बकासूर गटपास 22 मध्ये गटपास बरोबर आहे. कुठला तरी फोन कर मी तो गुरु कोणाचा आमचा ठीक आहे. ही तुझी टीम आहे हो आमची टीम आणि या टीमचा हे गुरु पळवला का नाही मग नाही अजून मैदानात नाही आणलेला. नाही मैदान दाखवा आणला. मैदान दाखवा आणला. हा किती महिन्याचा आहे? 1 महिन्याचा. 1 महिन्याचा हा हात करून गोर लाडानं सांभाळा. हो गाव कुठलं तुळसण कुठं आलंय उंडाळी बिशी. वायरवर पळाला मग काय झालं बसले गटपास आहे. चिमण्यान वायर गटपास आहेत 11व्या गटात. हा महान भारत केसरीला होता सिकंदर कितवा नंबर झाला होता? 4था झाला. आणि चिमण्या बुलेटचा मानकर आहे. जागा भारी पकडली. चला इथे काढ आमचा फोटो सरांचा माझा सावलीत चांगली तिथे फोटो. असं आहे का? ते उन्हात गेले की जाऊ दे घ्या की मला चालतंय की असं आहे. घ्या व्हिडिओ हा तुम्ही घेणार तर काय हे काय सगळे गँग घेतो. पोरं सुट्ट्याच घेते ते मैदान म्हटले की शाळेत जायलाच नको म्हणते. किती आहे सुट्ट्याच दिली जातं शाळेनं सुट्टी दिल्या मैदान होतं म्हणून आमची शाळेतली ती त्या गावातले थांबत नाही शाळेत. असं आहे काय? शाळेनं सुट्टी दिली आहे. त्याने बघितलं नेहमी पोरं येणारच नाही ते सर बी आला असते मैदानात आहे ना. सर बी आला असं त्याला भारी आहे मग. अशा शाळा गावोगावी पाहिजे. गेलं नाही. कुठला बैल आणलाय? फाउंटन करपिवडी करपिवडीकरांचा फाउंटन
आणि ह्यो काय मालक आहे का बार का? हा मोठ्या मालकच. मग काही शाळेत जाऊन देत नाही का मालका? शाळेत जातो की तो सुट्टी मारल्या मैदानासाठी खास मैदानासाठी. नाद आहे त्याला शर्यतीचा पहिल्यापासून. नाद आहे. बैल किती येते घरी? बैल 2 आहेत. आणि गाय? गाय नाही. नाही म्हस आहे म्हस. मस्त नव एक गाय पाय की घरी बाकासुरगत तयार करायचं घरी. करणार आता किती आहे? आता 7वीत आहे. 10वी पर्यंत होईल बघ. हो. कोणीकडं? इथं ते पायरा केलाय ते वादळ बरं आहे. वादळ बरं. हो. तोंड बारीक केलंय, गटाला मार खाल्ला काय? नाही मगाशी ह्यांच्यावर पळून तात्यांच्यावर जरा थोडं 19-20 झालं. मार खाल्लाच. हो. मग आता घातलाय ते बिरजा इथलाच आहे. कल्लोनचा कोण आलाय? आपलं वाद तेवढं आले. अजून आता 46 मध्ये आहे. तास 7 वर. सुंदर गटपास. हा हो गटपास झाला. अरे आज गाडी किती आणले? गाडी एकच आणली अजून. एकच आहे? एकच आणलाय. सर्जाबर आहे. पायरा मोठा आहे. हा पायरा मोठा. आकाशात आले का? नाही जरा ती घरी त्यांची कोणतरी आत्ते एक्सपायर झाले त्यामुळे ते आले नाही. गेल्या वर्षी तुम्ही 1 नंबरचं मानकरी आहे. हो हो 1 नंबरचा मानकरी आहे इथं. बैल तो पण आणायचा होता पण जरा वीक असल्यामुळे आणला नाही त्याला. पण ती जयंत केसरीला लय जोरात पळाला. लय पळाला. वर्षातनं पहिल्यांदा काढलेलं त्याला आहे ना. पहिलंच मैदान. बैल कोण आपल्याला जरा नाही होय करत द्यायला म्हणून आपला घरचाच आणला मुंबईतनं खाली. 2 वर्ष ह्यानं मुंबईत कुणाला सोडलेलं नाही पहिल्यांदा. म्हणजे ती गटाला जो काशी पळाला ना लय दिवसानं ते तसा पळताना दिसला मला. हा अजून असं पुरा असा बरा झालेला नाही अजून. ताकद नाही एवढी बैलात. हळूहळू आता काढायचं त्याला मैदानला. तिथं आणायला पाहिजे होतं. आणायचं होतं पण काय झालं जरा घरचीच गाडी आमची आणायची होती हीच. पण बैल जरा तेज पळाल्यामुळे जरा थोडा नरम वाटायला लागला म्हणून आम्ही म्हटलं राहू दे बैल बसून ते लगेच. पण परत 3 फेरं रेटलं पाहिजे बैलाला बी इथं. आणि रान माती जाईन पळायलाही त्याच्यामुळे जरा म्हटलं राहू दे त्याला खेळायचं त्याला. आता हे मुंबईत कधी जाईल? आता 1-2-3 दिवसांनी जाणार आहे मुंबईत बैल. जाणार हे मग इथलं ही मैदान झालं की 1-2 दिवस जरा आराम द्यायचा परत मुंबईतच. का तर मुंबईत बैल खेळायला नाही. बैलाच्या गाड्या मोठ्या होत्यात सगळ्या. बरोबर. सगळ्या म्हणजे बरीच जण आपल्या विरोधात आहेत. कारण 12-13 ब्रँड मोठा आहे. हो ब्रँड आहे आणि तो लय वर्षापासूनच आहे जुनाच. त्यामुळे ते तुमच्या विरोधक राहणारच. शेटचं नावच मुंबईत एवढं मोठं आहे त्यामुळं सगळं चालतं. आणि आकाशचं मुंबईत चांगलं वजन आहे. खेळायला त्याला खेळ मोठाच लागतो. हो कधी हलकी शर्यत नाही कायम मोठी. निंबाळकर सरांचा सर्जा गटपास आहे. कितव्या गटात हो? 6व्या गटात. गेल्या वर्षी 3 नंबर केलाय कोळे मैदानामध्ये. शारदा पाटील पुण्या यांच्या लक्षाने. सादा मास्तर यांचा ठाकूर आणि इकडं मैब्या दोघं पण गटपास आहेत. मग तुमच्या जन्माच्या आधीपासून अंबरनाथची बैल तुमच्या घरी आहे ना. म्हणजे बंदीच्या अगोदर पण बंदीत पण चालू झाल्यावर पण बंदीच्या आधी पण बंदीच्या आधी मी जन्माच्या आधीपासून बैल आहे त्या. अंबरनाथचा राजा झाला ती दावण पूर्ण ह्यांच्या घरी असते. पैलवान बादल. आता घरी किती आहे ते? 6 आहे ते घरी. सुंदर गटपास. मग आता मला सांगा तुम्ही ही पोर आहे ते त्याने शाळेत गेली नाही ती 5-6 पोरं आहे ती शाळा बुडवून वासरू मैदानात फिरवायला आणले. हे पब्लिक पण येडं केलंय त्यांनी. किती योग्य आहे? नाही चुकीचं आहे हो. चुकीचं आहे. काय झाले माहिती आहे का? कॅल्क्युलेशन आहे. कसं आहे आता आमच्या भाषेत सांगायचं म्हटल्यावर कॉम्प्युटरचा कसा अल्गोरिदम असतो. अल्गोरिदम करेक्ट आला ना तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट झालाच पाहिजे. ते तसंच आहे क्षेत्राचं पण. जर बरोबर तुमचं सगळं जुळलं म्हणजे अल्गोरिदम तुमचा करेक्ट असला तर प्रोग्राम हा एक्झिक्यूट होणारच. तुम्ही नंबरच करणार
त्यात काय फॉल्टच येणार नाही. फक्त तुमचं ती प्रोसेस करेक्ट पाहिजे. उगाच कुणा मागं तरी धावून काय होत नाही. ती क्षेत्र माणसं 40-40 वर्ष झालं गुलाल नाही माणसं. ती विचार करून झाली. कुठल्याही एकाचं एक शास्त्र असते, बैलगाडीचं असतं, त्या कुठल्याही क्षेत्रात एक शास्त्र आहे, ती समजून घेतलं पाहिजे. टेक्निक तुम्हाला शिकलंच पाहिजे, त्याशिवाय ती शक्य नाही. मी काय म्हणतोय, आता तुम्ही म्हणताय 40 वर्ष झालं गुलाल नाही, असे पण लोक काय ते, आणि ज्याला 4 दिवसाला गुलाल आहे असे पण आहेत. त्यासनी ती टेक्निक कळलंय, तो त्यांचा अल्गोरिदम एकदा त्यांच्या डोक्यात फिट झालाय, हे असं असं कॅल्क्युलेशन केलं तर बरोबर जमतंय. तीच कळलं पाहिजे, तीच आता तरुण पिढीने ती शिकलं पाहिजे, तरच ही भविष्य तरुणांचं आहे. यातच नाहीतर पैसे वाया घालवायचं लक्ष नाही. आता बघा की प्रत्येक मैदानात 500-600 गाड्या असतात त्या, आणि त्यातले मोजून 10 गाड्या गुलाल करते त्या, आणि ह्या 10 गाड्या आहेत ना, मोजून एक 50 ते 60 गाड्या आहेत त्या कुठं ना कुठं जाऊन गुलाल करते त्या. तीच सांगते मी, त्यांनी तो अल्गोरिदम आहे ना ह्या क्षेत्राचा बरोबर कळलाय. त्या अल्गोरिदमनंच ती चालते. ती बाकीची काय ती माहिती का, ती नुसती लक्ष देणार त्याच्याकडे, प्रॉपर त्याचा अभ्यास केला पाहिजे, तरच ही शक्य घडतंय. म्हणजे कुणालाही घडणं अशक्य नाही, फक्त ती प्रोसेस समजून घेतली पाहिजे. हे बघा गेला की आमचा गुरु. आता हे गुरुचं काय होईल सांगा. काय 2 महिन्याचा फोन आणलाय, आता काय ह्याचं आता भविष्य काय सांगणार आपण. तो म्हणला महिन्याचाच आहे. हो, मग आता मी म्हणतो मग माझं जास्तच झालं. 1 महिन्याचा फोन अड्ड्यात आणला, आता काय त्याचं काय भविष्य सांगणार आहे. कसला भविष्य वेता आणला पाहिजे आता आम्हालाच कळलं झालं. तुला कुठल्या तरी मुलाखतीत घेतला होता, कुठं तिथंच वे कोयाच्यात इथंच घेतलेला आहे. काय विषय झाला होता आपला. ड्रायव्हर आहे ना तू. गुलाल झाला ना कुठं तुझा. झाला कुठं 600 रुपये झाला. वय किती. वय आता 15 वर्ष चालू आहे. 15 चालू आहे, गुलाल झाला. मोठी बैल कुठली पळवली. हा मोठी नाही, असं बारकी आणतो. बारकीचा फेर बिर असला मग फेरायला किती रुपये घेतो. काय दिल तेवढं घ्या, मागत बसायचं. मागत बसायचं नाही. आणि गटाला गटाला काय पुकारतील ती असं काय देतील, असं मागून घ्यायचं नाही. मागून नाही. सगळं कर पण व्यसन करून. हा व्यसन करून. हा ये बघ पोलीस आहेत बरं का, ठाणे पोलीस आहेत, आणि याने चांगला सल्ला दिलाय तुला. सगळं कर पण व्यसन करू नको. या क्षेत्रात व्यसन करून चालत नाही. व्यसनाचं प्रमाण जास्त आहे. हो, तंबाखूपासून सगळं काहीच खायचं तरच तो गुटखा खातोय की. कोण तो नाही नाही ना. गोळा खाल्ला या. गोळा खाल्लाय शेमी चालू झालं का. हो, निंबाळकर सरांचा सरजा शेमीसाठी चाललाय. पहिले शेमीच आहे का. शेमीचे सरजेचे फॅन भरपूर आहेत. लय क्षेत्र पुढं लय वेगळ्या लेवलला चाललंय. हा पाटील, हे क्षेत्राचं भविष्य काय वाटतंय तुम्हाला. नाही ग्लॅमर आलंय, ग्लॅमर नाही असं नाही. फक्त आता एक 2-4 वर्षाची तरुण पिढी आली का नाही, याची समजत जाईल तशी ही नवीन खेळाडू खाली जातील, आणि जी जुनं खेळाडू आहे ना तीच टिकतील, असं माझा अंदाज आहे. असं उठताय का जरा. आता तू काय शेमेल चालला काय. आला मग बघ थांबे उठू दे मला अंगालची. आलं मोठ्या छकड्याच्या बाजूला बसलो तुम्ही. किती वेळ शेमेत आहे. 7व्या शेमीत आहे. तर निकीचा राजा आलाय, बाकासूरवर पोहोचतोय. अण्णा 1 नंबर कोण करत सांगू शकत नाही बाबा. हे कसं आहे, कोळ्याचं रान आहे, पारंपरिक मैदान आहे. हा, आणि या रानात कसं आहे, जो कसानं पळेल हा हीच गाडी आज राहणार असं 1 नंबर करत. म्हणजे सांगू शकत नाही. सेमीचा आता कळलं आपल्याला की आज आत्ता कोणी नंबर करत. आधी शेमी झाल्याशिवाय कळणार नाही. सेमी झाल्याशिवाय कळणार नाही, कारण रान आज कसंच आहे ना. कसं इतर मातीची रानं वेगळी आली आणि कोळ्याचं रान वेगळं आलं, त्यामुळे इथं कशीच बैल लागतील पळणार आहे. तिथं जी ताकदीची बैल आहे तीच राहणार. ताकदीचे बैल जो कडका बैल आहे तोच इथं राहणार आहे ना. वाघेरीचा बादल आला, कारण पल्ला बी भरपूर असते हा तिथे पळायला.
रान रोटर ऊसातल्या यातलं रान असतं ना, समजा ऊस गेलेलं रान असतं, त्यामुळे बारीक बारीक अशी करट असते, मऊ रान असतं पळायला. पण कसाच रान असतं, सगळ्या रानापेक्षा हे रान वेगळं आलं पळायला. इतर मातीची रान वेगळी आणि पळायचं रान वेगळं आलं. त्यामुळे इथं अंदाज लावून चुकीचं आहे. आता गटाला तुम्ही बघितलेच काय काय झाले. हो, गटाला मग चांगल्या बैलासनी डबल पळायला लागलं. तुम्ही सांगतायत ना बैल कुठला माहिती आला माहिती राणा रानाच आहे ना. हा रान आहे. राणा. पाटील ओळखते का? नमस्कार. साखराचा राजा झाला. साखराचा राजा त्यांचा मालक आहे ते. नमस्कार. आज काय आणलं की नाही काय नाही ही मैदान वर असतंय अडचण म्हणून म्हणलं नव्हतं. मग आता कुठल्या मैदानात काय बघूया आता चिपळूण कोकणात लांब जात आहे की मग चांगला आहे फायनलच आहे ना. किती गुलाल झालं? गुलाल जवळ 43 झालं की. हा नाही 43 झालं. कुठली बैल आहे ते? बैल 17 आपल्याकडं. महाकाल. हा मी आलो तेव्हा होता की. हो महाकाल वासरू बारचं. हा चांगलं पैसे हे इकडे की खेळाल का? बघतो की मी. बघतो तो ह्यो नाही बघत. कोणाची? गेल्या वर्षीची बघितली ना. आता कुठली बघितली? आता नवीन त्याच्यातली कासेगाव बदली काशीगावची बघितली. कितवीत आहे? 7वीत. जाऊ का? घरातले सगळे आपले व्हिडिओ बघतात. बघतात. पप्पा शिक्षक आहेत, पप्पा पण बघतात व्हिडिओ. पप्पाला असं बैलगाडीचा नाद नाही, जाऊ नको म्हणतात अड्ड्यात, पण गायचा नाद आहे. मग गाय घेतली नाही अजून घेतली. पप्पा शिक्षक असल्यामुळे नाही जमत नाही घरात करायला. आजी आजोबा आहेत पण नाही त्यांना पण लय जमत. एक आपली मस आहे, बाकी काय नाही. गाय घ्यावी लागेल तुम्हाला. गाय घ्यायची का? 100% गाय घ्यायची. कारण आपल्या प्रेक्षकांना घ्यावी लागणार गाय. आणि मी तुमच्याकडे मित्राची स्वप्नील म्हणून माझा मित्र आहे, त्याची गाय घेऊन तुमच्याकडे मी 100% येणार आहे तुमच्या बैलाकडं. त्यावेळी जर तिला कालवड झाली तर त्याला मी सांगणार ती कालवड मला पाहिजे. कोण झाला तर तुझा, कालवड झाली तर माझी. पाहिजे कालवड ज्याच्या घरी असेल का नाही खरंच मग तुम्ही नशिबान. नाही तो बैल तसा तिची वंशावळ बी टॉपचे लमानबाईच्या लाईनचा आहे. लमानबाईच्या लाईनचा आहे. त्याचा बाप सोन्या शंख पाटलाच. एक नंबर कोण करेल सांगा? एम नाना ना. बघितलं मी पण यांना हे सांगत होतो नाव, म्हणलं थांबा आता कन्फर्म करू आता लगेच. कारण पवन स्क्रीनवर बघत असतात, त्यांना लगेच कळतं. एम नानांची धनाजी तात्यांची गाडी एक नंबर करणार आहे. पवनचं पण मत तेच आहे. बरं हाताला काय करून घेतलं? गाडीवरनं पडलो. 2 व्हीलर? हो 2 व्हीलर. फायनल करून गेला होता का? हो फायनल करून आलो पेटाचं. त्यामुळेच. हो त्यामुळे कुठेतरी आपण भेटलो होतो कदमवाडीच्या मैदानात. कदमवाडीला? माझी एक नंबर कोण करेल सांगा? आज एक नंबर एम नानांचा राजा करणार. 2 नंबर तासात लागली गाडी. करणार? मी पण तेच म्हणलं, एक नंबर तीच गाडी करणार. आपलं ठरलं होतं शिरगुप्पीला जायचं, रोहित पाटील यांच्या खिल्लार गाडी बघायला. ठरलेलं आपलं. मग जावेद भैया तुम्ही आणि आम्ही तिघांचं त्यामुळे राहिलं. आपलं बोलणं पण चालतं फोनवर. त्यांच्या गायी येणार आहे ते माझ्याकडे. हा का? तरी पण जायचं आपण बघायला. तरी पण जायचं. आपला गाव बघत नव्हता मलकापूर सांगितलं यांच्या फक्त व्हिडिओ बघत जा बस. म्हणलं तुम्हाला फायनलच्या आधीच कळतंय कोण गाडी लागते. कोण करेल एक नंबर? शिकलाय तुम्ही पण. तुम्ही सांगा आता. तुम्ही सांगा. चला येऊ का? चला गाडी साहेब. फायनल गाडी आली? हा फायनल कोण आहे? 2 दाते. 2 दाते? 2 दाते आहे. तुमच्या नावानं गाडी आहे? हा. आपण किती फायनल असतील तुमचं या मैदानातलं? या मैदानातलं सलंग जायचं का नाही? 1 नंबरचं 5 आहे. 2 हॅट्रिक करणार. पण त्या दिवशी रामोसवाडीकडे अड्डा होता का नाही, रामोसवाडीचा बैल त्या ड्रायव्हरने तासात घातला आणि गाडी बाद झाली. नाही तर 2 हॅट्रिक होत्या. हा आमचा रेकॉर्ड कोण मोडीत नाही. हवा नाही आपलं. हा बक्षीस आहे, बक्षीस पुकारलंय. ह्या मैदानात जर सलग 3 वर्ष कुणी जर नंबर केला तर सोन्याच्या नावाचं रोख 11,000चं बक्षीस स्वर्गीय हिंदकेसरी सोन्या ह्या नावानं अण्णांनी ते बक्षीस जाहीर केले.
कोण करेल एक नंबर? आता 2 गाड्या पळाल्या चांगल्या सेमीला, एम एम नानांची आणि तात्यांची गाडी. 2 गाड्यात काहीतरी होईल वर खाली, एक दोन नंबर त्यातच होईल. तर ही गाडी इकडे लागली पब्लिकला, आता काय होते बघूया. ही एम एम नानांची गाडी 2 नंबर तासावं लागले ना, आणि मागडे तात्यांची गाडी पलीकडे आहे, ती तट्ट्यात आहे गाडी. ही गाडी पण चांगली पळाली, पण तिला 4था फेरा आहे, आता काय होते बघूया. मला वाटतं एम एम नानांचा राजा आणि धनाजी तात्यांचा सांभाळ ते एक नंबर करेल 100%. त्या गाडीला स्पीड लागली. 2 गाड्यातच काहीतरी होईल वर खाली, 1-2 नंबर ह्या 2 गाड्यातच होणार. एनर्जी डाऊन झाली हो? नाही झाले. काय सेमेला काय टेन्शन आलं होतं काय? नाही एवढं काय नाही ना. नाही पहिलंच मैदान. सेमेला थोडी घासाघिशी असते. हो घासाघाशी होती, पण तरी पण झालं रिक्सर. आणि आता फायनलला आहे का नाही. फक्त गाड्या सामान सुटल्या पाहिजे. सामान तुम्ही बघा. हा, कारण काय होतं ह्या सगळ्या फायनलच्या गाड्या येत्या का नाही, थोडं जरी 19-20 झालं का नाही तरी नंबर बदली होते. नाही केले क्लिअरच करणार, रितरच करणार. प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर व्हावे. नमस्कार. पालखीला असता का नाही तुम्ही? हो पालखीला असतो. आमच्या घरी या. ओके, नक्की. जाताना जेवून जावा आहे ना. जेवून जावा. कोळ्याचा आहे ना? कोळ्याचा मी आपले व्हिडिओ बघतो. तुमचं व्हिडिओ तर आवडते आधीच, त्यात काही विषयच नाही. तुमचं व्हिडिओ एकदा लावला की तुमचा आवाज क्लॅरिटी एक नंबर आहे. सगळं तुमच्या आवाजामुळे व्हिडिओ मला बघूशी वाटते लय. शिकण्यासारखं असतं का? शिकण्यासारखं लय आहे. दैवत गोवेकरची जी मुलाखत झाली त्यात तर लय शिकलो. लय भारी ती मुलाखत झाली. कालची सर्जाची कालची ती बिन झाली की घरी आपण वासरं तयार करू शकतो. त्यातनं शिक मिळाली आपल्याला. मिळाले ना. मिळाली सर्जाची आईची आणि वडिलाची. हो वडील आणि आई दोन्ही घरी तयार होतात. हो चांगली वासरं घरी तयार होत्या ती दावून दिल्या तुम्ही. हो. आणि या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. या ठिकाणी वय झालं परंतु अजून अंगात रग असलेला त्याच क्रमांक 6 वरती लागलेली गाडी सार्थक विजय पाटील आकाशनगर विंग या गाडीचा प्रथम क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाहिला सार्थक पाटील आकाशनगर विंग. कारगिरी बेरोज नाही याचा पब्लिक किंग सुंदर आणि त्यांच्या वेळेला पाहिला या बैलगाडी क्षेत्रामधला महत्व झाला, परंतु या ठिकाणी बॉस म्हणून संबोधलं जातं. असा या ठिकाणी निसर्ग गार्डन कात्रज सुभाषदादा मांगडे यांचा सुंदर अशी गाडी पाहिली. सुंदरची गाडी सुंदर गाडी आली. सचिन मामा पिंपळेकरांनी त्या आजच्या मैदानातील 1 नंबरचे मान करू.